नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। तर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूरतर्फे GMC नागपूरतर्फे एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे नवीन, आणि जवळपास 680 पदांची ही जाहिरात असणार आहे। तर ती जाहिरात आज आपण बघणार आहोत। व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर पदे जी आहेत ते आपण बघूया। नागपूर जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय दंत आयुर्वेद महाविद्यालय संलग्नित रुग्णालय यामध्ये गट ड चे हे पद आहेत। वेतन श्रेणी जी असणार आहे ती 15,000 ते 47,600 असणार आहे। एकूण पदे 680 पदे। त्यानंतर महत्त्वाची माहिती बघूया। परीक्षा दिनांक वगैरे जे आहे ती GMC नागपूरच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला किंवा आपल्या यूट्यूब चॅनलला देखील ती सांगण्यात येईल किंवा प्रसिद्ध करण्यात येईल। त्यामुळे दोन्ही चॅनलला फॉलो करायला विसरू नका। तर खाली व्यवस्थित बघूया अजून। तर आता आपण समांतर आरक्षणानुसार किती जागा आहेत ते व्यवस्थित बघून घेऊया। तर एकूण जागा ज्या आहेत त्या असणार आहे 680 जागा। त्यामध्ये SC कॅटेगरीसाठी ज्या असतील त्या 100 जागा असतील। बऱ्याच मोठ्या प्रमाणात SC कॅटेगरीसाठी जागा आहेत। त्यानंतर ST कॅटेगरीसाठी 54 जागा। त्यानंतर VJ गट अ साठी 31 जागा असणार आहे। त्यानंतर गट ब साठी 19 जागा, गट क साठी 37 जागा। त्यानंतर गट ड साठी ज्या असणार आहे त्या 19 जागा असणार आहे। त्यानंतर विशेष मागास प्रवर्ग म्हणजेच ACBC साठी 19 जागा। त्यानंतर इतर मागासवर्गीय म्हणजेच OBC साठी 160 जागा। त्यानंतर EWS साठी 73 जागा आणि ओपनसाठी 168 जागा असणार आहे। तर SC कॅटेगरीचे जे मुलं असतील त्यांच्यासाठी फार मोठा चान्स आहे, जवळपास 100 जागा आहेत, आणि ओपनला सुद्धा 168 जागा आहेत, आणि OBCला सुद्धा 160 जागा आहेत। बऱ्याच मोठ्या प्रमाणात या तिन्ही कास्टला जागा आहेत। त्यामुळे या तिन्ही कास्टच्या विद्यार्थ्यांसाठी फार मोठी संधी असणार आहे। बाकीचे ज्या व्यवस्थित जागांचं आरक्षण वगैरे असेल, खेळाडू वगैरे असेल, महिला असेल, माजी सैनिक, त्यानंतर पदवीधर, अंशकालीन, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, दिव्यांग, अनाथ, तर हे आरक्षण तुम्ही व्यवस्थित ॲडमध्ये बघून घ्यायचं। ही ॲड जी आहे ती टेलिग्राम चॅनलला आपल्या उपलब्ध असेल, तिथे जाऊन तुम्ही ती डाउनलोड करू शकता आणि बघू शकणार आहात। त्यानंतर एक महत्त्वाची सूचना, मला एक कमेंटसुद्धा आली होती मागे की जर जात वैधता प्रमाणपत्र व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जर नसेल, तुम्ही आरक्षित प्रवर्गामध्ये असाल तर काय करायचं। तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतर इथे तुम्हाला दिलेलं आढळेल इथे की नियुक्ती आदेश निर्गमित केल्यापासून दिनांकाच्या 6 महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे। तर तुम्ही जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं त्याच्यानंतर तुम्हाला अवधी देण्यात येईल, त्या अवधीमध्ये तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतर ते सादर करणं गरजेचं असणार आहे। जर तुमच्याकडे आता नसेल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, ज्यांचं असेल आता वन विभागाचं वगैरे, तरी चालेल, पण तुम्हाला ते सादर करणं नंतर आवश्यकच असणार आहे, त्यामुळे काढून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण बाकीचे व्यवस्थित माहिती बघून घेऊया। तर शैक्षणिक अर्हता काय असणार आहे, गट ड चं पद आहे, आणि त्यासाठी माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे 10वी बेसवरचं हे पद असणार आहे। त्यात मराठी भाषेचं ज्ञान तुम्हाला आवश्यक असणार आहे। तर जेवढी जास्त तुमची शैक्षणिक अर्हता असेल तेवढं तुम्हाला चांगलं असणार आहे। तर अजून बघून घेऊया। तर खुल्या प्रवर्गासाठी एज ग्रुप किती असेल, तर 18 ते 38 दरम्यान पाहिजे। त्यानंतर बाकी मागासवर्गीय उमेदवारांसाठी 18 ते 43 या दरम्यान असलं पाहिजे। त्यानंतर बघूया परीक्षेचं स्वरूप कशा पद्धतीने असणार आहे। तर परीक्षेचं स्वरूप गट ड चं पद आहे, त्यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी असे 4 विषय असतील, आणि मराठीसाठी 25 प्रश्न 50 गुण, इंग्रजीसाठी सुद्धा 25 प्रश्न 50 गुण, सामान्य ज्ञानसाठी सुद्धा 25 प्रश्न 50 गुण, आणि बौद्धिक चाचणीसाठी सुद्धा 25 प्रश्न 50 गुण, असे एकूण 100 प्रश्न असतील। आणि मार्क्स जे असणार आहेत ते 200 गुण, तुम्हाला 200 मार्क्स असणार आहेत, आणि कालावधी जो असेल तो 2 तास 120 मिनटं तुम्हाला त्यासाठी असेल, आणि कम्प्युटर बेस पूर्ण पेपर होणार आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम येणार नाही आहे। आणि या परीक्षेचं नॉर्मलायझेशन देखील होणार आहे। परीक्षा ही कम्प्युटर बेस पद्धतीने होणार असून प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका स्वतंत्रपणे उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत, आणि प्रत्येक सत्राचं नॉर्मलायझेशन जे आहे ते होणार आहे। आणि ही परीक्षा जी आहे ते IBPS कंपनीमार्फत घेतली जाणार आहे, त्यामुळे परीक्षा ही फास्ट होईल, आणि जो निकाल आहे तो सुद्धा फास्ट लागेल अशीच अपेक्षा या परीक्षेची करू शकतो आपण। त्यामुळे नॉर्मलायझेशन होणार आहे, ही बाब लक्षात घ्यायची आहे सगळ्यांनी।
एक जनरल सगळ्यांसाठी कोणते आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करणं गरजेचं असणार आहे तर ते आपण बघूया. तर तुम्हाला SSCचं जे सर्टिफिकेट वगैरे असेल किंवा मार्कशीट असेल ते अपलोड करणं गरजेचं असेल. त्यानंतर वयाचा पुरावा म्हणजेच SSCचं जे मार्कशीट सर्टिफिकेट म्हणतो ते चालेल. आणि त्यानंतर शैक्षणिक अर्हता तुमची जितकी जास्त असेल तितकी जास्त तुम्ही तिथे टाकायचे, जेणेकरून सेम मार्क पडल्यानंतर शैक्षणिक अर्हतेचं सुद्धा बऱ्याच वेळेस फरक पडत असतो. त्यानंतर मागासवर्गीय असाल तर त्याचा तुम्हाला पुरावा तिथे सादर करणं गरजेचं असणार आहे, कास्ट सर्टिफिकेट वगैरे. तर अशा पद्धतीचे तुम्हाला नॉन क्रिमिनल वगैरे असेल ते असेल. त्यानंतर मराठी भाषेचं ज्ञान असल्याचा पुरावा तर ते 10वी सर्टिफिकेट आणि 10वी मार्कशीटसुद्धा त्यासाठी चालणार आहे. त्यानंतर नावात बदल असेल तर तशा प्रकारचं सर्टिफिकेट तुम्हाला लागेल. अर्ज करण्याचे इथं संकेतस्थळ त्यांनी gmcnagpur.org दिलेलं आहे. तर याचं जे संकेतस्थळ असेल ते तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. तिथे जाऊन तुम्ही ते संकेतस्थळावर भेट करून तिथून अर्ज भरू शकणार आहात. त्यानंतर केंद्र निवड तुम्हाला जे केंद्राचा प्रेफरन्स दिलेला असेल त्यातून तुम्हाला केंद्र निवडायचं आहे. त्यानंतर तुमचं शुल्क फीस जी असणार आहे ती 1000 रुपये असणार आहे आणि जे राखीव प्रवर्गातील असतील त्यांना 900 रुपये फीस असणार आहे. तर अशा पद्धतीने शुल्क असेल. त्यानंतर बघूया अर्ज सादर करण्याचा कालावधी काय असणार आहे. तर अर्ज सादर करण्याचा कालावधी 30 डिसेंबर ते 20 जानेवारी या दरम्यान तुम्हाला अर्ज सादर करण्याचा कालावधी असेल. त्यानंतर परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधीसुद्धा 20 जानेवारीपर्यंत अंतिम असणार आहे आणि परीक्षेचा कालावधी दिनांक जो असेल तो तुम्हाला संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, कळवण्यात येईल. त्यानंतर आपण बघूया प्रवेश प्रमाणपत्र कधी उपलब्ध होतील. तर जवळपास 10 दिवस अगोदर तुम्हाला परीक्षेपूर्वी जे प्रवेश प्रमाणपत्र, ॲडमिट कार्ड जे आहेत, हॉल तिकीट जे आहेत ते डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध होणार आहेत. आणि याच्या ज्या बाकीच्या अटी वगैरे असतील तर त्या अटी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला भेटून जातील. टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही फॉलो करू शकता. आणि याच्यावर तुम्हाला अप्लाय करण्यासाठीची जी लिंक आहे तीसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यामुळे डिस्क्रिप्शन एकदा चेक करून घ्या आणि त्याच्यातील लिंकसुद्धा व्यवस्थित चेक करा. आणि आपले जे डेली न्यूजपेपरमधील अपडेट वगैरे जे असतील त्या आपल्या व्हॉट्सअप चॅनलवर प्रसिद्ध होत असतात. त्यामुळे व्हॉट्सअप चॅनलला देखील फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला डेली न्यूज जे आहेत, डेली करंट अफेअर्स वगैरे जे असतील ते तुम्हाला मिळत राहतील आणि तुम्ही देखील अपडेट राहाल. करंट अफेअर तुम्हाला माहितीच असेल, IBPS आणि TCSच्या पॅटर्नमध्ये सुद्धा फार महत्त्वाचे आहेत. त्यामुळे जे करंट अफेअर आहेत ते तुम्हाला करणं गरजेचंच असणार आहे. त्यामुळे फॉलो करायला विसरू नका. तर चला भेटूया अशाच नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसह. व्हिडिओला लाईक करा. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करायला विसरू नका, मी नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. तर चला भेटूया अशाच नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसह. तोपर्यंत काळजी घ्या. ऑल द बेस्ट.